शेतकऱ्याने आर्थिक अडचण कशी दूर करावी ही माहिती जर आपणास आवडल्यास किंवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी येणे सामान्य गोष्ट आहे। या अडचणी दूर करण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे। या उपाययोजना पुढील प्रमाणे: पीक विविधता आणि तंत्रज्ञानाचा वापर। पीक विविधता: शेतकऱ्यांनी एकाच प्रकारच्या पिकावर अवलंबून न राहता विविध प्रकारची पिके घेणे गरजेचे आहे। यामुळे जोखीम कमी होते आणि उत्पन्नाचे स्रोत वाढतात। विविधता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी आणि खरीप हंगामातील पिके निवडावीत। फळांची आणि भाज्यांची लागवड करावी। सेंद्रिय शेतीचा विचार करावा। तंत्रज्ञानाचा वापर: नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना उत्पादन वाढवता येते। उदाहरणार्थ, ड्रिप सिंचन पद्धतीचा वापर केल्यास पाणी बचत होते। आधुनिक यंत्राचा वापर केल्यास वेळ आणि श्रमाची बचत होते। मोबाईल ॲप्स आणि इंटरनेटद्वारे शेतीविषयक माहिती मिळवता येते। कृषी अर्थसहाय्य आणि योजना। शासकीय योजना: सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणि अनुदान उपलब्ध आहेत। शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत आर्थिक मदत मिळवावी। प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत पिकांचे विमा काढावेत। कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत आधुनिक यंत्रसामुग्री खरेदीसाठी अनुदान मिळवावे। सहकारी बँका आणि कर्ज: शेतकऱ्यांनी सहकारी बँकांकडून कमी व्याजदरात कर्ज घेऊन आर्थिक संकट दूर करू शकतात। कर्जाची परतफेड योग्य वेळी केल्यास त्यांचे क्रेडिट स्कोअर सुधारते आणि भविष्यात आणखी कर्ज मिळवणे सोपे होते। आर्थिक नियोजन आणि बचत। आर्थिक नियोजन: शेतकऱ्यांनी उत्पन्न आणि खर्चाचे योग्य नियोजन केले पाहिजे। यासाठी वार्षिक बजेट तयार करावे, उत्पन्नाचे विविध स्रोत ओळखावेत आणि त्यांचा योग्य वापर करावा। खर्च कमी करण्यासाठी गैरआवश्यक खर्च टाळावा। बचत: शेतकऱ्यांनी उत्पन्नाचा काही भाग बचत करण्यासाठी बाजूला ठेवावा। बचत खात्याचे फायदे: अनपेक्षित आर्थिक अडचणींना तोंड देण्यासाठी आर्थिक सुरक्षितता मिळते। बचतीमुळे भविष्यातील योजनांसाठी निधी उपलब्ध होतो। शेतीसाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्री खरेदीसाठी बचत कामी येते। बाजारपेठेतील संधी आणि विक्री व्यवस्थापन। थेट विक्री: शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनांची थेट विक्री करावी। यामुळे मध्यस्थांचे खर्च टाळून अधिक नफा मिळवता येतो। थेट विक्रीचे मार्ग: शेतमाल थेट ग्राहकांना विकणे, स्थानिक बाजारपेठेमध्ये विक्री करणे, किसान मंडी आणि कृषी प्रदर्शनांमध्ये सहभागी घेणे। ई मार्केटिंग: ई मार्केटिंगचा वापर करून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांची ऑनलाईन विक्री करता येते। यासाठी इनाम सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करावा। सोशल मीडिया आणि ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आपली उत्पादने विक्रीसाठी ठेवावी। स्थानिक ग्राहकांसाठी व्हॉट्सअप आणि फेसबुकची विक्री गट तयार करावा। सामूहिक सहकार आणि FPO। सामूहिक सहकार: शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सहकारी संस्थांमध्ये सामील होणे गरजेचे आहे। यामुळे खरेदी आणि विक्रीसाठी एकत्रित व्यवहार होतात। अधिक उत्पन्नासाठी एकत्रित संसाधने मिळतात। सहकारी संस्थांच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ मिळतो। FPO फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन। FPOच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपली उत्पादने चांगल्या दरात विक्रीसाठी मिळतात। FPOचे फायदे: उत्पन्नांची प्रक्रिया आणि पॅकेजिंगसाठी एकत्रित सुविधा मिळतात। बाजारपेठेत चांगले दर मिळतात। शासकीय योजनांचा लाभ मिळतो। शेतकऱ्यांनी या विविध उपाययोजनांचा वापर करून आपल्या आर्थिक अडचणींना दूर करता येईल। शेतीतील आधुनिक तंत्राचा वापर, शासकीय योजनांचा लाभ, आर्थिक नियोजन
बाजारपेठेतील संधीचा वापर आणि सामूहिक सहकार यांचा विचार करून शेतकरी आपले आर्थिक स्थैर्य नक्कीच वाढवू शकतात. हातमोजे वापरण्याचे शेतकऱ्यांसाठी पुढील प्रमाणे फायदे. कापसाचे हातमोजे वापरल्यामुळे हातांना काटे, धारदार वस्तू आणि विषारी रसायनापासून संरक्षण मिळते. हातमोजे वापरल्यामुळे हातांच्या त्वचेला हात शीतल राहतात आणि उन्हाच्या तडाख्यापासून संरक्षण मिळते. हातमोजे घालून काम केल्याने हातांना कमी त्रास होतो, ज्यामुळे कामाची क्षमता वाढते. कापसाचे हातमोजे वापरून शेतकरी आपले हात सुरक्षित आणि निरोगी ठेवू शकतात, ज्यामुळे त्यांच्या कामाची उत्पादकता वाढते आणि आरोग्याचे संरक्षणही होते.